भाजप आमदार संतोष दानवेंकडून अधिकाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होते। पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झालेली आहे। मस्तीत येऊ नका, तुम्ही पैसे खाता, अशा प्रकारचा उल्लेख या क्लिपमध्ये आहे। शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर दानवेंकडून अधिकाऱ्याला शिवीगाळ देखील केल्याची माहिती मिळते। पुढारी न्यूज ऑडिओ क्लिपची पुष्टी मात्र करत नाहीये। भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी एका अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल माध्यमांवरती व्हायरल होती आहे। दरम्यान ही ऑडिओ क्लिप काय आहे ते देखील आपण पाहूयात। मात्र पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। नांदेवाल्यांचं काय झालं? काय म्हणले? ते नांद्याचे काही लोक आले होते तुमच्याकडे सह्या घ्यायला. हा तर उद्या म्हणलो ना त्यांना, उद्या व्हिजिट मारून ते करता येईल. लोकांशी नीट बोलत जा ना जरा तुम्ही. नाही ना, त्यांना सांगितलं मी कालच की बाबा मी उद्या येणार आहे. परत जा जरा, हेडगे चाळे करू नका. नाही ना सर, मी त्यांना कालच बोललो की मी उद्या येणार. ते येऊन बसले. उगाच तुमचे म्हणजे अरे रावी करू नका तिथं. नाही अरे रावीची गोष्ट नाही सर, फक्त एवढंच आहे की त्यांना कालच सांगितलं की बाबा मी शनिवारी येतो. काही असू द्या, नीट बोलून सांगत जा ना. मग मी नीटच बोललो त्यांना, काही दुसरं काही बोललोच नाही त्यांना. तुम्ही मलाच शिकवू लागले, नीटच बोललो ना असं बोललो. मग काय एवढे शहाणे झाले का? काय अपेक्षित आहे आपल्याकडनं मला सांगा. काय अपेक्षित आहे म्हणजे? अरे तुला मी म्हणतोय नीट बोलत जा, तू मला शिकवू लागला. नीटच बोलायला सर, आता मी कसं बोलणार सांगा. कसं बोलणार म्हणजे काय? आता एकच तक्रार नाहीये, 100 तक्रारी आहेत तुमच्या, त्याच्यातून एक फोनाला तेवढी उडी मारू लागला का तू? हा, मस्तीला येऊ नको तू, तुला सांगतो. सर नीट बोलत जा, शांततेने बोला, चांगल्या शब्दात बोला सर. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. हा तर मी पण तुला तेच सांगतो. तू सामान्य तू सामान्यांची नीट गोष्ट नाही. काय म्हणतोय सामान्यांची तू नीट बोलणार. प्लीज कसं आहे, तुम्ही पण माणूस आहात, नागरिक आहात शासनाचे. मी काय म्हणतो, तू गरीब लोकांना नीट बोलू नका, कमी जास्त बोलू नका सर, असं करू नका. तू गरीब लोकांना नीट बोलत नाही. मी तुम्हाला विनंती करतो, असं खालीवर बोलायचं नाही सर. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गौरव साळी। गौरव, एका शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर भाजप आमदार संतोष दानवेंनी अधिकाऱ्याला दमदाटी केलेली आहे। संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? प्रथम जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण जी घटना आहे ही जालन्याच्या भोकरदन या ठिकाणी घडलेली आहे। आणि भोकरदन विधानसभेचे आमदार असलेले भाजप आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्याला चांगल्याच धाऱ्यावर धरल्याचं आपल्याला या ऑडिओ क्लिपमधून पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर भोकरदन तालुक्यातील नांजा या गावातील काही शेतकरी आपल्या जनावरांच्या समस्या घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गेले होते आणि त्या ठिकाणी शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये काहीशी बाचाबाची झाली होती आणि याचीच तक्रार जी आहे ती शेतकऱ्यांनी संतोष दानवे यांच्याकडे केली होती। त्यानंतर आमदार संतोष दानवे यांनी संबंधित जो पशुवैद्यकीय अधिकारी आहे याला चांगलंच धाऱ्यावर धरलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर तुम्ही मस्तीत आलेले आहेत, तुम्ही शेतकऱ्यांशी व्यवस्थित बोलत नाही, त्यांच्याशी व्यवस्थित वागत नाही, अशा प्रकारची तक्रार जी आहे ती संतोष दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्याला बोलून दाखवत त्याला झापलं देखील आहे। त्याचबरोबर संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला आमदार संतोष दानवे यांनी काहीशी शिवीगाळ देखील केल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये समजत आहे। आपण जर पाहायला गेलं तर तुम्ही मस्तीत येऊ नका, तुम्ही पैसे खातात, अशा प्रकारचा आरोप देखील संतोष दानवे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर केलेला आहे। दरम्यान या ऑडिओ क्लिपची आता जी आहे ही संपूर्ण आता समाज माध्यमांवर व्हायरल झालेली आहे आणि या ऑडिओ क्लिपची पुढारी न्यूज पुष्टी करत नाही, मी पुन्हा एकदा सांगतोय। आणि ही ऑडिओ क्लिप आता सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झालेली आहे आणि या प्रकरणी आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच गौरव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।